तो रिझल्ट येणार आहे. तो रिझल्ट काय येणार आहे? एका कार्यकर्ता राजेशजी मोरे हे आमदार म्हणून या कल्याण ग्रामीण मधून निवडून येणार आहेत. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की नेहमी सारखं एका कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम जे आहे कल्याण ग्रामीण मध्ये राजेशजी मोरे यांच्या रूपाने त्यांनी केलेलं आहे. एक तळागाळामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता, नेहमी 24 तास उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता, 5 टर्म मला वाटतं नगरसेवक म्हणून राजेशजी मोरे यांनी या डोंबिवलीमध्ये काम केलेलं आहे, कल्याण ग्रामीण मध्ये काम केलेलं आहे. आणि आज एका कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम या कल्याण ग्रामीण मतदारसंघामधून रमाकांत मडवीजी पण इच्छुक होते, त्याचबरोबर महेशजी पाटील असेल. एक एक आपला नगरसेवक जो आहे हा त्या ताकदीचा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना जेव्हा इथे उमेदवार द्यायचा होता तेव्हा त्यांना देखील प्रश्न पडला होता, कारण की तिघ जे आहेत हे आपल्या घरचे सदस्य आहेत, कारण की शिवसेना हा एक परिवार आहे आणि एका परिवारामधील कोणाला द्यायचं आणि कोणाला ठेवायचं. पण तिथे रमाकांत मडवीजींनी मोठं मन दाखवलं आणि दुसऱ्या दिवसापासून जे आहे राजेशजी मोरे यांचं काम करायला त्यांनी सुरुवात केली. बघा, जेव्हा पक्षाचा आदेश येतो तेव्हा सगळे कार्यकर्ते जे आहे पदाधिकारी एकत्र मिळून काम करायला सुरुवात करून टाकतात. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील आदेश दिल्यानंतर सगळे कामाला लागले आणि चांगलं काम मुख्यमंत्री मोदी या मतदारसंघामध्ये सुरू आहे. चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे. राजेशजी मोरे यांचा चेहरा जो आहे हा सगळ्यांना एक हवासा आहे. सगळ्यांशी चांगलं मन मिळावू स्वभाव, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा त्यांचं काम. डोंबिवलीमध्ये शहर प्रमुख पद भूषवित असताना डोंबिवलीची कार्यकारिणी असेल, डोंबिवलीमध्ये काम असेल किंवा कल्याण ग्रामीण मध्ये काम असेल, हे दोन्ही विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे राजेशजी मोरे काम करतायत. सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यासारखं, सगळ्यांना एकत्र घेऊन कामं करत असतात. मी जरी कल्याण लोकसभेचा खासदार जरी असलो तरी मला निश्चिंत मी प्रत्येक कार्यक्रमाला असतो, कारण की या मतदारसंघामध्ये एक एक कार्यकर्ता जो आहे असा मजबूत आहे की त्याच्यावरती जबाबदारी टाकली की तो पूर्ण जबाबदारी जी आहे ती पूर्ण करतो. म्हणून मी नेहमी निश्चिंत असो. डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण असेल, उल्हासनगर, अंबरनाथ, कळवा, मुंब्रा, अगोदर प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्यायला लागायचं, पण नंतर जे आहे सगळे जे आहे सवंगडी जे आहे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे एक फॅमिली मेंबर म्हणून सगळी जबाबदारी जी आहे उचलण्याचं काम करत असतात. आज या कल्याण लोकसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.25 वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड निर्णय, रेकॉर्ड तोड कामं जी आहे ती करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. मोठमोठे प्रकल्प जे आहेत त्या कल्याण ग्रामीण मध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालो. या कल्याण ग्रामीणचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, या कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही करू शकलो. 3 वेळा आपण मला इथून निवडून दिलं आणि या कल्याण ग्रामीण मधून गेल्या वेळेस 80,000चं मताधिक्य होतं, यावेळेस वाढून 86,000चं मताधिक्य जे आहे कल्याण ग्रामीण मधून मिळालं. चांगलं काम या मतदारसंघामध्ये होत आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मेट्रो असेल, रेल्वेची कामं असतील, वेगवेगळ्या वास्तू असतील, या कल्याण ग्रामीण मध्ये आपण करू शकलो. हा देखील जो रस्ता आहे हा रस्ता देखील इथे दरवर्षी पावसाचं पाणी साचायचं, लोकांच्या घरामध्ये पाणी जायचं. आता या पावसामध्ये 1 इंच देखील पाणी या रस्त्यावरती साचलं नाही. MIDCचे रस्ते असतील 119 कोटी, आगरी कोळी वारकरी भवन असेल, नानासाहेब धर्मार्थी सामाजिक सभागृह असेल, आपल्या डोंबिवलीमधील सुतिकरागृहाच्या जागे एक मोठं भव्य दिव्य कॅन्सरचं हॉस्पिटल असेल, त्याचं काम देखील सुरू झालंय. हिंदी भाषा भवन असेल, कल्याणशील रोड जो आहे हा 6 पदरीकरण असेल आणि त्याच्यावरती धावणारी मेट्रो असेल. त्या कल्याणशील रोडला संत सावळाराम महाराजांचं
नाव देणं असेल किंवा संत सावळाराम महाराजांचं स्मारक असेल, ही मोठी मोठी कामं जी आहेत ती आपण या मतदारसंघामध्ये करू शकलो. पलावाचा उड्डाण पूल असेल, कल्याण फाटाचा फ्लायओव्हर असेल, कल्याणचा रिंग रोड असेल, मोठा गाव मानकोली उड्डाण पूल असेल, डोंबिवली औद्योगिक आणि निवासी क्षेत्रामधील रस्ते असतील, मुंब्रा वाई जंक्शन उड्डाण पूल असेल, ऐरोली काटई मुक्त मार्ग असेल. जसा फ्रीवे आपण मुंबईला जातो तसा डोंबिवलीवरून ऐरोलीला फ्रीवे देखील त्याचं काम अंतिम स्टेजमध्ये आता 2 टनल जे आहे ते बनून तयार झालेले आहेत. तिथे आता डोंबिवली ऐरोली फक्त 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकणार. घरोघरी महानगरच्या माध्यमाने गॅसची पाईपलाईन असेल, या 5व्या आणि 6व्या मार्गिका असतील, दिवा शहरामध्ये असणारा विकास असेल, 27 गावांमधलं टॅक्स माफी असेल, 27 गावांमधले रस्ते असतील आणि 27 गावांमधील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा विषय असेल. आता किती विषय बोलायचे? एवढे विषय बोललो. का बोललो माहितीये का? काही लोकांनी बॅनर लावलेत, आता कल्याण ग्रामीण बदलतंय. अरे कोणामुळे बदलतंय बाबा? त्याचं नाव तरी लिही. मी तरी देखील आपल्या मित्राचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की नेहमी उलटे बॅनर लावायचं काम करत होते. लावले ना एमआयडीसी मध्ये उलटे बॅनर. एमआयडीसी मध्ये चांगले रस्ते करायला गेलं की त्या एमआयडीसीच्या रस्त्यामध्ये खोडा घालायचं काम करायचं. तिथे गटाराचं काम चालू झालं तर गटारामुळे जे लोकांच्या घरामध्ये पाणी जाईल आणि त्या गटारामध्ये तुडवून जे आहे ते आम्ही अधिकाऱ्याला मारू, असे शब्द देखील त्यांचे आहेत. त्यांना ते आठवण करून देतोय. कल्याणशील रोड वाईडनिंग असेल, त्या वाईडनिंगला विरोध असेल किंवा या मेट्रोचं काम असेल, त्या मेट्रोचं काम देखील बंद करण्याच्या सूचना ज्या आहेत या त्याचबरोबर तो फॉलोअप जो आहे तो विद्यमान आमदार करत होते. प्रत्येक गोष्ट जी आहे ही कशी थांबेल? 27 गावातले रस्ते जर आपण करायला घेतले तर त्या 27 गावातल्या रस्त्यामध्ये काय बाबा, काय प्रॉब्लेम आहे बघायला. अरे काय प्रॉब्लेम आहे? इंजिनियर थोडी आहे यार तू. प्रत्येक गोष्टमध्ये प्रत्येक कामामध्ये खोडा घातल्याशिवाय गेले 5 वर्ष गेले नाही. बरोबर आहे का? चुकीचं बोलतोय? हा, मग कल्याण ग्रामीण बदलतंय कोणामुळे? कल्याण ग्रामीण बदलतंय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे. मला सगळ्यांना सांगायचंय, सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगायचंय, चला एक तरी एक्सेप्ट केलं की बाबा कल्याण ग्रामीण बदलतंय. नाव नसेल लिहिलं पण जाहीररित्या मोठे मोठे बॅनर उलटे नाही सरळ लावले आणि मान्य केलं. आता उद्यापासून तुम्ही सगळे पदाधिकाऱ्यांना एक माझं काम आहे, जिथे जिथे हे बॅनर आहेत तिथे तिथे धन्यवादाचे बॅनर लावायचे. अरे आपण पण तेवढी माणुसकी जपली पाहिजे. तिथे आपण बॅनर लावले पाहिजे की धन्यवाद, आपण एक्सेप्ट केलं, मान्य केलं की कल्याण ग्रामीण जे आहे बदलतंय. आणि त्याच्या खाली आपापल्या विभागामधला एक फोटो टाकून द्यायचा कामाचा. आपला एक पण वॉर्ड किंवा एक पण गली अशी उरली नाही की तिकडे कल्याण ग्रामीण मधले कामं जी आहे ती सुरू नाही. तर प्रत्येक एकच काम टाकायचं आणि तिकडे लिहायचं धन्यवाद आणि त्या कामाचा फोटो की बाबा फायनली कोणीतरी सांगितलं, जे उलटे बॅनर लावत होते त्यांनी सुलटे करून सरळ लावून जाहीररित्या आभार मानले. तुमचे देखील खूप खूप आभार की तुम्ही मान्य केलं की कल्याण ग्रामीण खरंच बदलतंय. आणि हो, कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटीचा निधी आला. या कल्याणशील रोडवरती मी तुम्हाला सांगतो, रस्ते वाईडनिंग झाले होते 25-30 वर्षा अगोदर. लोकांना मोबदला मिळाला नव्हता. माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही गेलो. मुख्यमंत्री महोदयांनी जे आहे त्यांना देणं लागत नव्हतं या सरकारला. कल्याणशील रोडवरील वाईडनिंग झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला, पण तरी देखील जे आहे ते 91 शेतकऱ्यांना जो आहे तो मोबदला देण्याचं कबूल आपल्या सरकारने केलं. काही लोकांना मोबदला मिळाला आणि काही लोकांचा मोबदला जो बाकी आहे, मी तुम्हाला शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री महोदय जे बोलतात ते करून दाखवतात. आणि ही आचारसंहिता झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना देखील जो आहे हा मोबदला मिळणार आहे.
आणि मला वाटतं ह्याच्या अगोदर गेल्या वेळेस 80,000चा लीड होता, आता 86,000चा झालाय. मतदार वाढलेत. मला त्याच्यामध्ये जास्त बोलायचं नाही. मला वाटतं हा मतदारसंघ जो आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे. गेल्या वेळेस आपल्या चुकीमुळे जो आहे हा मतदारसंघ आपल्यापासून दूर गेलाय. आता 86,000चं मताधिक्य जरी असलं तरी कोणीही गाफील राहता कामा नये. या मतदारसंघामध्ये आपला हक्काचा आमदार जो आहे राजेशजी मोरे जो आहे तो निवडून आला पाहिजे. याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे. कारण की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे जे मागितलं त्या गोष्टी देण्याचं काम केलं. एक MIDCच्या वॉर्डमध्ये 119 कोटी रुपये दिले, फक्त एक सिंगल वॉर्डमध्ये. जर आम्ही विचार केला असता तर सगळ्या वॉर्डमध्ये 5-5 कोटी रुपये दिले असते, सब खुश. पण नाही, MIDC मध्ये रस्ते झाले नव्हते म्हणून ते आपण रस्ते केले. किती लोक राहतात, किती मतदान मिळणार हा विषय जो आहे तो गौण आहे. तिथे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे ह्याच्यासाठी दिवस रात्र आपण काम करतोय. आणि गेले 5 वर्षांमध्ये जे काम या मतदारसंघामध्ये झालं ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री मोदयांचा खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की जे जे आम्ही या मतदारसंघासाठी मागितलं ते देण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे. आणि गेल्या 2.5-2.25 वर्ष आपण पाहताय मुख्यमंत्री मोदय दिवस रात्र फिरताय. वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची कामांबरोबर वेगवेगळ्या योजना देखील आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथे लाडक्या बहीण देखील बसलेल्या आहेत. मला वाटतं हात वर करून सांगा कोण कोण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. बघा, सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी देखील योजना आणली. काही लोक योजना बंद करण्यासाठी जे आहे ते कोर्टामध्ये गेले. काही लोक म्हणाले की योजना जी आहे 1500 रुपयामध्ये कोणाचं घर चालणार. मला त्यांना सांगायचं आहे, जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी पुरतं मर्यादित राहिले आणि दुसऱ्याच्या स्वतःच्या घरामधून कधी बाहेर निघाले नाही तर दुसऱ्याच्या घरामध्ये काय सुरू आहे हे त्यांना कसं कळणार. जे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन येतात त्यांना कळणार नाही की गरिबाचं घर जे आहे ते कसं चालतं. आणि आता तर 1500 रुपये देत होतो. एक नवीन वचन जे आहे महायुतीच्या सरकारने दिलंय, हे सरकार आल्यानंतर 1500 रुपये वाढून 2100 रुपये जे आहे माझ्या माता भगिनींना जे आहे देण्याचं काम आपण करणार आहे. या सरकारने सगळ्यांची जबाबदारी घेतली आहे. लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, की मुलगी जन्माला आल्या आल्या तिच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये आणि नंतर ती मुलगी मोठी होईपर्यंत 1.5 लाख रुपये. वयोश्री योजना असेल, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये. त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, त्याच्या माध्यमाने युवकांना नोकरीची संधी आणि त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये देण्याचं काम आपण करतोय. त्याचबरोबर मुलींना जे आहे मोफत शिक्षण देण्याचं काम देखील मुख्यमंत्री मोदय करतायत. हे महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील, हे तिघं जे आहेत गेले 2.25 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरतायत आणि रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम यांनी केलं. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे पण जा तिथे फक्त डेव्हलपमेंट आणि फक्त डेव्हलपमेंट जे आहे हे आपण करतोय. तर आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय की आपण जसं लोकसभेमध्ये एकत्र येऊन मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं, तसंच राजेशजी मोरे एक सामान्य कार्यकर्ता आहे, एक सामान्य शिवसैनिक आहे. त्या शिवसैनिकाला संधी देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलंय. या शिवसैनिकाला जे आहे हे विधान भवनामध्ये पाठवण्याची जबाबदारी जी आहे ती आपली आहे. म्हणजे आपल्याला अजून जोरात काम जे आहे या मतदारसंघामध्ये आपण करू शकतो. म्हणून आपल्याला वरती खासदार असेल, विधानसभेमध्ये आमदार आपल्या या असेल, तर आपल्याला कोण सारखं ते स्पीड ब्रेकर टाकायला कोण येणार नाही. आता तर काय स्पीड ब्रेकर टाकलं तरी आपली गाडी सुसाच होती. म्हणून कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटीचा काम जे आहे ते आपण करू शकलो. मला फक्त त्यांना सांगायचं आहे, एकदा हे कल्याण ग्रामीण का बदलतंय ते तुमच्या भाषणामधून जसं बोर्ड लावलेत तसं भाषणामधून जाहीररित्या पण आपण लोकांना सांगितलं पाहिजे की हे कल्याण ग्रामीण जे आहे का बदलतंय. तर आपल्याला एवढंच सांगतो, ज्या प्रकारे
हे लोकसभेचं चित्र बदलतंय, कल्याण ग्रामीण बदलतंय, तसं येणाऱ्या काळामध्ये या कल्याण ग्रामीणचा आमदार देखील बदलणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.